सुधीर मुळे यांना मी आता मंचावर आमंत्रित करते आहे. सुधीर विठ्ठल मुळे, राहणार विलेपार्ले, मुंबई. 37-38 वर्ष बँकेत नोकरी करून 2010 चीफ मॅनेजर म्हणून सुधीरजी सेवानिवृत्त झाले. BCom, LLB, CA, IIB ही त्यांच्या शिक्षणाची पार्श्वभूमी. वाचन, संगीत ऐकणं, पर्यटन, पुस्तक परिचय लिहिणं आणि भरपूर गप्पा मारणं हे त्यांचे छंद, ही त्यांची आवड. साहित्य संगीताची आवड असणारा आणि पार्ल्यात यासंबंधी होणारे अनेक कार्यक्रमात उपस्थित राहणारे सुधीरजी व्यक्तिशः गेले 4-5 वर्ष कविता लिहू लागले आहेत. कविता कशा स्फुरल्या हे नाही ते सांगू शकत, पण नेमाने रोज एक या प्रकारे आजपर्यंत 1950हून अधिक कविता त्यांनी लिहिल्या आहेत. तरीही अजून पुस्तक किंवा कविता संग्रह यायचं बाकीच आहे बरं का. निसर्गाची आवड, देशात बरंच फिरणं आणि माणसांचा शोध घेण्याची आवड यामुळे कविता सुचल्या तर वावगं ठरणार नाही, हे सुधीरजींचं प्रांजळ मत. ऐकूयात त्यांच्याकडून त्यांच्या 2 कविता. सुधीर मुळे. नमस्कार. येतो ना आवाज? आताच धारपताईने सांगितलं, गेले 5-6 वर्षापासून मी कविता लिहायला सुरुवात केली. याचं मलाही आश्चर्यच आहे की कसं काय सुचतं आहे, पण जे काय आहे ते झालं. आणि ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि मित्रांना सगळ्यांना देण्याची एक पद्धत किंवा एक सवय लागली मला. आणि त्यातून असं वाटलं की आपणही 4 कविताचं वाचन करावं. गेल्या वर्षी पु ल देशपांडेंवर एक संवाद झाला होता, परिसंवाद. आणि त्यावेळी नुकतीच मी लिहिलेली पुलंवर एक कविता होती, त्यावेळी ती त्यांनी मला पेश करायला संधी मिळाली होती. आणि त्यानंतर मी विचार केला की चला जमलं तर आपण थोड्याशा कविता वाचन करून बघूया, जमतंय का. ही संधी दिल्याबद्दल श्रीकृष्णा दिवटे साहेब आणि सर्व मंडळी यांचं मी आभार मानतो. आणि तुम्हाला सगळ्यांना मी हे करतो, आभार मानतो आणि कविता वाचनाला सुरुवात करतो. पु ल देशपांडेंनी मध्यंतरी एक छानपैकी लेख लिहिला होता, असामी असामी कसामी असामी. या संदर्भात त्यांनी जे काही वर्णन केलं ते फार प्रसिद्ध होतं. त्याच विषयावर बऱ्याच लोकांनी कविताही लिहिलेल्या आहेत, विंदा करंदीकर असो अथवा इतर पण असतील. तर मलाही वाटलं की आपण काहीतरी प्रयत्न करून बघावा की माणूस कसा असतो, माणूस स्वतः विचार करतो आणि तो कसा निर्माण होतो. या संदर्भात मला वाटलं आणि मी त्याच्यावर 2 शब्द लिहायचा प्रयत्न केला. कवितेचं नाव आहे मस्त कलंदर. मस्त कलंदर. मी आहे मस्त कलंदर, मस्त कलंदर. मी आहे मस्त बिलंदर, मस्त कलंदर. दुनियेची मज पर्वा नाही, मस्त कलंदर. जे जे वाटे ते ते करतो, मी मस्त कलंदर. मनात येता गाणे गातो आणि धुंद नाचतो, मित्रांसंगे मनमोकळी बैठक करतो. पंडितजींच्या सुरात भिजतो, रंगी रंगतो. बाबुल मोरा ऐकताना भारून जातो. कधी गुणगुणतो, झिम्मा खेळतो, कधी वाटेवरच्या फुलात मिसळतो. सागर तीरी रमतो, लाटांवर झुलतो. हासत चांदण्या मोजत रमतो गातो. अशा जीवाला कसले बंधन ना कसली चिंता, हासत खेळत सोडितो आयुष्याचा गुंता. मी आहे मस्त कलंदर, मस्त कलंदर. पावसाळा उंबरठ्यावर आलेला आहे आत्ताच, हे सगळ्यांनाच माहिती आहे. मे महिना संपत आला आहे, मधून याचा पण पाऊस सुरू झालेला आहे आता. आणि त्यावेळी आभाळ आणि पृथ्वी यांचं नातं काय असू शकतं. म्हणजे मला असं वाटलं की आईकडे सासरून मुलगी येते आणि आईच्या कुशीत जाते, तसं धरती आणि पावसाचं किंवा आकाशाचं नातं असू शकतं का. त्या संदर्भात एक कविता आहे, आले आभाळ कुशीत, आले आभाळ कुशीत.
आले आभाळ कुशीत, डोले धरती खुशीत, जणू माहेराला आली पोरं मायेच्या मिठीत. काय सुखावले मैत्र, पाझरले तिचे नेत्र, माय असूनी झाली लेकीची हो मैत्रीण. झोक्यावर झोके घेई, पावसाची गाणी गाई, गोड अंगाई गायली, लेग कुशीत झोपली. आता आला रे पाऊस, शेतावर जाऊ बिगी, करू नांगरणी शेतात, भात लावणी बेतात. आला पाऊस जोरात, फार धिंगाणा घालीत, चंद्रमोळी झोपडीत, त्याचा वावर सुखात. आता देश पुढे गेला, आता देश पुढे गेला, शहरी लोक सुधारले, काळी माती शेतकरी अजून तसेच राहिले, अजून तसेच राहिले. आयुष्याबद्दल बरीच माणसं बऱ्याच प्रकारे बोलत असतात, आपल्याला सांगत असतात, मार्गदर्शन करत असतात, काही नवीन कल्पना सांगत असतात. तशी एक कविता मला सुचली, फुलापरी आयुष्य जगावे, फुलापरी आयुष्य जगावे, फुलांपरी आयुष्य जगावे, सुगंध फुला वाटत जावे, सुंदरतेच्या खुणांबरोबर ज्याला त्याला देत राहावे. आयुष्य हे 2 दिवसांचे, आयुष्य हे 2 दिवसांचे, माहीत असूनी किती रडावे, आनंदाचे वाटप करूनी मातीमध्ये मिसळून जावे. निसर्गाची ही अद्भुत किमया, निसर्गाची ही अद्भुत किमया शिकवून जाते प्राणीमात्रांना. आम्ही माणसे स्वार्थी लोभी ओरबाडतो फळाफुलांना. निरामय मुले निरागस मुले, जीवनी आनंदाचे निदान, हासत हासत उमलून येती मिळे सुख अन समाधान. क्षणभंगुर हे जीवन सारे, निसर्ग शिकवे महत्त्व वेगळे, फुलापासून हेच शिकावे, आनंद वाटूया आपण सगळे, आनंद वाटूया आपण सगळे. आपल्या व्यासपीठावर जे पाठीमागे चित्र लावलेलं आहे पुस्तकप्रेमी याचं, त्याच्यामध्ये उत्तम कुठलं चित्र असेल ना तर मोरपीस आहे. आणि मोरपीस बघितल्यानंतर तुम्हाला सांगायला नको कोणाची आठवण येते. तर त्या राधाकृष्णाची मग तो गोकुळचा असो अथवा वृंदावनचा असो अथवा आणखीन, तर त्याच्यावर एक जी कविता सुचली मला ती एक सांगतो. निळा सावळा श्याम मुरारी, गोरी गोमटी राधा भोळी, प्रेम त्यांचे असे विलक्षण, युगायुगांची प्रेम कहाणी. किती ऐकल्या कृष्णाच्या लीला, सवंगडी घेऊन मस्तीत खेळला, साऱ्यांच्या हृदयात मिसळला, अवघा आनंदी आनंद जाहला. यमुना तीरी असेच रवणे, जलक्रीडा लपंडाव खेळणे, कधी कालिया मर्दन करणे, गोप गोपींसह रास खेळणे, रास खेळणे. राधा तत्व प्रेम निराळे, राधा तत्व प्रेम निराळे, मिलनातुनी प्रेम मिळाले, विरहातही मिलन झाले, राधाकृष्ण अद्वैत साधले, राधाकृष्ण अद्वैत साधले. कृष्ण बासुरी त्रिभुवनात सुरिली, कृष्ण बासुरी त्रिभुवनात सुरिली, सप्तसुरांनी घुमली सृष्टी, सप्तसुरांनी घुमली सृष्टी, ऐकून जग मोहरून गेले, प्रेमाने त्रिभुवन वाहू लागले, प्रेमाने त्रिभुवन वाहू लागले, राधाकृष्ण अमर झाले, राधाकृष्ण अमर झाले. थोडंसं आता खाली येतो. आजच्या काळातलं पाडगावकरांनी बऱ्याच गोष्टी खेचलेली आहे सगळ्यांची आपल्या, तशीच मलाही एक सुचली कविता. यांचं असं का होतं, यांचं असं का होतं समजत नाही, समजलं तरी उमजत नाही. रस्त्यावरून जाताना कुत्र्या मांजरांना गोंजारतात लोक, रस्त्यावरून जाताना कुत्र्या मांजरांनाच गोंजारतात, जवळ घेऊन मुके घेतात, प्राणीप्रेम मिरवतात, पण शेजाऱ्यांच्या मुलांची फटकून वागतात. यांचं असं का होतं समजत नाही. अहो समजत नाही माणसं पैशासाठी एवढी का लागतात, समजत नाही माणसं पैशापाठी एवढी का लागतात. प्रचंड पैसा कमावतात पण प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात, 60 आधीच जमिनीला पाठ लावतात, आजारी होतात. यांचं असं का होतं समजत नाही, समजलं तरी उमजत नाही. थोडंसं यश मिळालं तर दुनियेला माज दाखवतात, थोडंसं यश मिळालं तर दुनियेला माज दाखवतात. गर्विष्ठ होऊन जवळच्यांना सहजपणे तोडतात. निवृत्तीनंतर कोणीच जवळ येत नाही,
आणि मग रडतात. यांचं असं का होतं समजत नाही. समजतलं तरी उमजत नाही. दुसऱ्यांना आनंद देऊन, दुसऱ्यांचा आनंद बघून यांचे पोटात दुखतं. दुसऱ्यांचा आनंद बघून यांचे पोटात दुखतं. आनंदी माणसे पाहून यांना उगीच मळमळतं. आनंदी माणसं बघून यांना उगीच मळमळतं. म्हणून सांगतो मित्रहो, मस्त हसा, मस्त जगा. यांचं असं का होतं समजत नाही. समजलं तरी उमजत नाही. आता लोक म्हणतात तुमचं आता वय झालं, 70 झाली म्हणजे आता काय, अजून तुम्ही निवृत्त होत नाही, हे कसं काय. तर एक सहज सुचलं, 70ची म्हातारी स्वयंपाकघर सोडेना. 70ची म्हातारी स्वयंपाकघर सोडेना. अगं सूनबाई, न सांगता कोठे जाशी, स्वयंपाकघर माझी मालकी, तू तेथे कशी जाशी. 70ची म्हातारी आयुष्यभर स्वयंपाक केला, वेळ येता नोकरी पण केली, निगुतीने संसार राखला, इगो माझा लयास गेला. 70ची म्हातारी एकच जागा माझी राहिली, आता एकच जागा माझी राहिली, स्वयंपाकघर माझी ओळख. एकच जागा माझी राहिली, स्वयंपाकघर माझी ओळख. 4 दशके सांभाळली मी, स्वयंपाकघर एक कोपरा माझी आहे पाळख, एक कोपरा आहे पाळख. 70ची म्हातारी किती आले पाहुणे रावणे, जेवल्याशिवाय सोडले नाही. या हाताने किती रांधले, काबाड कष्टाला सीमा नाही. 70ची म्हातारी वसा आहे किती प्रेमाचा, सौख्याचा तरी मेहनतीचा. तुलाच द्यायची तयारी आहे, वसा तुलाच सांभाळायचा आहे. 70ची म्हातारी संध्याकाळ दिसू लागली, पश्चिम दिशा किती रंगली, हिरवाईला कवेत घ्यावे, आता यातून मोकळे व्हावे. 70ची म्हातारी स्वयंपाकघर सोडेना. 70ची म्हातारी. येस शेवटची चालेल. कविता बऱ्याच आहेत पण एक शेवटची मी घेतो. एक सर्वांसाठी एक प्रार्थना मी लिहिली आहे याच्यात, की आपण काय प्रार्थना करू शकतो. भंगुदे अंधार सारा, या जगी दाटलेला, उजळू दे प्रकाश येथे, प्रार्थितो भास्कराला. असा प्रकाश दे की अहम आमचा नष्ट होईल, अन अंतरीचा आत्मा शुद्ध सात्विकता घेईल. मी पण खरेच संपू दे, मोहमत्सर तुटू दे, शुद्ध दृष्टी लाभणी या विश्वाचे भले होऊ दे. षड्रिपूंनी व्यापलेला कलियुगाचा हा पसारा, भंगुदे ऐसा काळो समाजाला ग्रासणारा. अज्ञान अंधकार संपू दे, ज्ञानाची तहान लागू दे, मांगल्याचे झरे वाहुनी समाजाचे भले होऊ दे. संपू दे सारे दोष अमुचे, संपू दे हा अंधार सारा, उद्याची पहाट उगवेल घेऊनी तेजाचा इशारा. धन्यवाद.